95 पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची एक अपडेट आहे। EPS 95 पेन्शनधारकांचं जे 3 आणि 4 तारखेला दिल्ली म्हणजेच नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरला एक आंदोलन होणार आहे। ते आंदोलन सगळ्यात मोठं आणि आक्रमक आंदोलन होणार आहे असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। परंतु त्याचा प्रारंभ हा काल करण्यात आलेला आहे। त्यासाठी 18 तारीख म्हणजे काल 18 तारीख होती। 18 तारखेपासून 26 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे। त्याचा आराखडा सुद्धा तयार केलेला आहे EPSच्या काही प्रतिनिधींनी आणि माननीय कमांडर अशोक राऊत यांनी। तर तो आराखडा नेमका काय आहे, कोणकोणत्या ठिकाणी मीटिंग केल्या जाणार आहे, सरकारला कोणत्या स्वरूपात पत्र पाठवले जाणार आहे, याची सर्व माहिती काल कमांडर अशोक राऊत यांनी दिलेली आहे आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पेन्शनधारकांच्या पुढच्या नवीन अपडेटसाठी आत्ता चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर पोहोचत राहतील। तर पाहूयात नेमकी ही अपडेट काय आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। काल कोल्हापूरमध्ये माननीय कमांडर अशोक राऊत यांनी काही EPS 95 पेन्शनधारकांच्या उपस्थितीमध्ये एक छोटंसं आंदोलन म्हणता मीटिंग घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला नारळ फोडला। म्हणजेच त्यांनी हेही सांगितलं की आम्ही आजपासून आमचा 3 तारखेचा आणि 4 तारखेचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच आम्ही सरकारला एक अल्टिमेट म्हणून आम्ही ठिकठिकाणी जाऊन ठिकठिकाणी EPOच्या ऑफिसला जाऊन आंदोलन छोटी जितके येतील तितक्या EPS 95 पेन्शनधारकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्याचाच नारळ काल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी फोडलेला आहे। अंबाबाईच्या चरणी काल नारळ फोडून या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। त्यांनी त्यावेळी हेही सांगितलं की आम्हाला ऑक्टोबरमध्ये एक लेटर लेखी स्वरूपात दिलं होतं आणि या लेटरचं अजूनही कोणत्या स्वरूपात प्रतिक्रिया किंवा उत्तर सरकारकडून आलेलं नाही आणि त्यामुळेच पुन्हा आम्ही हे आंदोलन करत आहोत। आम्हाला सरकारने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणली म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत असं सुद्धा त्यावेळी कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं। त्यांनी यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीला सुद्धा सोबत आणलेलं आहे। त्यांच्या पत्नी समेत ते आंदोलन करणार आहे। काल कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं, त्यानंतर कुठे कुठे आंदोलन करणार आहोत, कुठल्या कुठल्या EPOच्या ऑफिसला आम्ही जाऊन मोर्चे नेणार आहोत किंवा पत्र देणार आहोत, हे सुद्धा त्यांनी आराखडा आखलेला आहे। तर कोणत्या आहेत बघा ऑफिस, तर बघा 18 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या चरणी त्यांनी नारळ फोडून जे आंदोलन पुढचे आहे त्याची सुरुवात केली आणि त्यावेळी बरेच EPS 95 पेन्शनधारक प्रतिनिधी हे उपस्थित होते। त्यानंतर पुढचं जे आहे त्याच दिवशी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता हुबळीला त्यांनी मोर्चा नेलेला आहे। म्हणजे हुबळीमध्ये त्यांनी एक छोटेसे मोर्चा म्हणा किंवा मीटिंग म्हणा घेतलेली आहे आणि त्या आंदोलन किंवा त्या मीटिंग मधून सुद्धा त्यांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे। त्यानंतरची मीटिंग होणार आहे ती म्हणजे 20 तारखेला कारावार येथे मीटिंग घेण्यात येणार आहे। 20 तारखेला कारावार येथे मीटिंग घेण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची 21 तारखेला विजयपुरा येथे मीटिंग घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर 24 तारखेला छत्रपती संभाजीनगरला मीटिंग घेण्यात येणार आहे। 26 तारखेला नांदेड येथे मीटिंग घेण्यात येणार आहे। आता बऱ्याच ठिकाणचे हे EPOचे मेन ऑफिस आहेत आणि या ऑफिसवरती आम्ही मोर्चा नेऊ असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आता मी जे तुम्हाला नावं सांगितली त्यामध्ये कोल्हापूरचं जे आंदोलन आहे ते झालेलं आहे, हुबळीचं सुद्धा काल 4 वाजता झालेलं आहे। त्यानंतर आज आहे कारावार, त्यानंतर विजयपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी आंदोलन केली जाणार आहेत आणि सरकारला त्यांनी या आंदोलनातून अल्टिमेट एक असा दिला आहे की
सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक वाक्य सरकारला सांगितलेलं आहे की आम्हाला 3 आणि 4 तारखेला जंतर मंतरला आम्ही जे आंदोलन करणार आहोत ते आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। कारण सरकारने याआधी लिखित स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं, त्याला जवळजवळ 1 महिना उलटलेला आहे। 1 महिना झाला, 17 तारखेला ते 13 तारखेला 13 ऑक्टोबरला मीटिंग झाली होती, त्यानंतर श्रममंत्र्यांच्या उपस्थितीत, त्यानंतर 17 तारखेला ते लिखित स्वरूपाचं लेटर हे दिलेलं आहे आणि त्यानंतर जवळजवळ 1 महिना झाला, 1 महिना होऊन गेला तरी कोणत्याही सरकारची त्यावरती प्रतिक्रिया किंवा त्याची दखल घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच आम्ही हे आंदोलन करणार आहोत असं सांगितलं त्यांनी। काल सुद्धा जे कोल्हापूरमध्ये त्यांनी लाईव्ह एक भाषण दिलं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांचं पुढं राहिलेलं आहे कारावार, विजयपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी त्यांचे पुन्हा आंदोलन होणार आहेत आणि त्यांनी एक महत्त्वाचं सरकारला वाक्य सांगितलेलं आहे, आमचं 3 आणि 4 तारखेच्या अगोदर आमच्या ज्या मागण्या आहेत 3 ते 4 मागण्या त्या पूर्ण करा, त्या मागण्या पूर्ण केल्यास आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणारच नाही। त्यामुळे आम्ही ही EPFOच्या ऑफिसवरती मोर्चा काढत आहोत कारण आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आमच्यात बरेच असे नागरिक आहेत जे नागरिक आता अगदी मरणाच्या उंबऱ्याशी येऊन टेकलेले आहेत आणि अशा नागरिकांना पेन्शनची खूप गरज आहे। महागाईच्या दुनियेमध्ये आता सध्या इतकी महागाई चालू आहे आणि त्यांच्या 1 ते 1.5 हजाराच्या पेन्शनमध्ये त्यांच्यासाठी काहीच होत नाही। त्यांनी त्यावेळी हेही सांगितलं की आमचे रोज 200 ते 250 नागरिक देवाकडे जात आहेत आणि आम्हाला आणि या सरकारचा नियम असा आहे की या नागरिक जे देवाघरी गेलेले नागरिक आहेत या नागरिकांना कोणत्याही प्रकारचं त्यांची जे मागे त्यांचे कुटुंब आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे पुन्हा पैसे किंवा पेन्शन मिळत नाही। त्यामुळे सरकारचं काम एकदा माणूस देवाघरी गेला की झाला असं सरकारचं काम झालेलं आहे। त्यामुळे सरकारने ही आमची मागणी पूर्ण करावीच लागणार आहे सरकारला। त्यामुळे ते आता त्यांनी काल कोल्हापूरमधून मोर्चाला सुरुवात केलेली आहे। 5 ते 6 ठिकाणी मोर्चे करणार आहेत। 3 आणि 4 तारखेच्या अगोदर म्हणजे 26 तारखेपर्यंतच हे मोर्चे करणार आहेत आणि त्यानंतर नवी दिल्लीला जंतर मंतरला 3 आणि 4 तारखेला मोठा आक्रमक आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये बरेच EPSचे जे पेन्शनधारक आहेत ते EPSचे पेन्शनधारक हे उपस्थित राहणार आहे, परंतु सरकारकडे ती वेळ येऊच नये, आम्हाला 3 आणि 4 तारखेला आंदोलन करायला लावायची। त्यामुळे सरकारला एक अल्टिमेट म्हणून आम्ही हे मोर्चे काढत आहोत असं सुद्धा काल कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। शिवाय ते सहपत्नीक जे आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे ते करत आहेत। काल त्यांनी कोल्हापूरला सुद्धा सहपत्नीक त्यांचा मोर्चा आहे तो केलेला आहे, हुबळीला सुद्धा सहपत्नीक मोर्चा केलेला आहे। आता ज्या ठिकाणी राहिला आहे त्या ठिकाणी सहपत्नीकच मोर्चा हा केला जाणार आहे असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। तर तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। जास्तीत जास्त संख्येने जे मोर्चे चालू आहेत का नांदेड असेल, कोल्हापूरचा तर झाला, छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला आहे, या ठिकाणी जे राहिलेले मोर्चे आहेत त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांनी सहभागी होण्याचं सुद्धा एक रिक्वेस्ट माननीय कमांडर अशोक राऊत यांनी काल कोल्हापूरमधून केलेले आहे। आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर असे आहेत की जे EPS 95 पेन्शनधारक आहेत, त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। आम्ही देशभराच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। खरं म्हणजे आम्हाला सरकारने बराच वेळ वचनं दिली की तुमचं काम करणार आहे। आदरणीय पंतप्रधानांशी मी 2 वेळ चर्चा आमची झाली, निर्मला सीतारामनजीशी झाली, आमचे श्रममंत्री आहेत त्यांच्याशी अनेक वेळा आम्ही भेटलो, सगळ्या मंत्र्यांना सगळ्या खासदारांना अनेक वेळ भेटून झालं। आपल्या कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा आम्हाला भरपूर मदत आहे, मी ते इथे जाहीरपणे त्यांचे आभारही मानतो आणि तसंच त्याचप्रमाणे आपल्या माने साहेबांचा त्याच्यात धैर्यशील माने साहेबांचं पण आम्हाला बरंच पाठिंबा आहे, सपोर्ट आहे, सर्व पक्षीय लोकांचा आहे। पण आमचं काम झालं नाही। आता आम्हाला लिखित आश्वासन मिळालं होतं की तुमचं काम लवकर करतो, त्या आश्वासनाला झाला 1 महिना। तेवढा वेळ आम्ही सरकारला दिला होता
त्यावेळेत त्यांनी ते केलं नाही म्हणून आम्ही आंदोलनाची नोटीस दिली आहे आणि आज या अंबाबाईच्या दरबारात येऊन आम्ही नारळ फोडला आणि इथून या क्रांतीला सुरुवात आज खऱ्या अर्थानं झाली आहे आणि आता इथून पूर्ण देशभर संपूर्ण हां साहेब एक मिनिट जरा मागं जाय साहेब मागं